तर गेल्या 15 दिवसांपासून मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी कोण सरस कोण कमकुवत हे दाखवून देण्यासाठी घमासान सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची अखेर सांगता झाली। आता गुप्त बैठकांचे सत्र आणि त्यातूनच राजकीय डावपेच रंगतील। जाहीर प्रचार जरी बंद होणार असला तरी मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रत्यक्ष भेटी गाठी घेत छुपा प्रचार करण्यात येतो। गुप्त बैठकांना तर या काळामध्ये ऊत येतो। येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे, पण त्यापूर्वी 2 दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत आणि त्यामुळे निवडणूक विभाग, पोलीस यंत्रणा यांची स्थिर आणि फिरती पथकं अधिक सक्रिय राहणार आहेत। उमेदवार, राजकीय पक्ष, नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या हालचालींवरही त्यांची नजर राहणार आहे। त्यापूर्वी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला पराभूत करण्यासाठी वेगवेगळे हातखंडे वापरण्यात आलेले आहेत। यावेळच्या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे प्रचाराचे मुद्दे। यंदाच्या प्रचारामध्ये तोडीस-तोड मुद्दे विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी घेतल्याचं पाहायला मिळालं। त्याच मुद्द्यांचा आढावा घेऊयात। एक रहेंगे तो नेक रहेंगे और जब बटे थे तो कटे थे। बीजेपी के लोग, आरएसएस के लोग छुपकर बंद कमरों में अंबेडकर जी के संविधान को खत्म करने की कोशिश कर रहे हैं। एरवी निवडणुका आल्या की शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी आणि विकासाच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांना एकमेकांवरती टिक्का टिप्पणी करताना आपण ऐकलंच होतं। मात्र यंदाच्या निवडणुकीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीने प्रचाराच्या मुद्द्यांमध्ये व्हरायटी दिल्याचं देखील पाहायला मिळालं। ते मुद्दे नेमके कोणते आहेत ते आपण आता जाणून घेणार आहोत। तर महायुतीने कुठले मुद्दे उपस्थित केलेले होते ते पाहूयात। यामध्ये समावेश होता हिंदुत्वाचा, बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है, वोट जिहाद, धर्मयुद्ध, लाडकी बहीण योजना हे होते महायुतीचे मुद्दे। तर महायुतीने हे मुद्दे गाजवल्यानंतर महाविकास आघाडीचे मुद्दे देखील समोर आले नसते तरच नवल। त्यामध्ये संविधान धोक्यात, फोडाफोडीचं राजकारण, धारावी आणि अदानी, आरक्षण मर्यादा, बागांची तपासणी आणि महालक्ष्मी योजना हे होते महाविकास आघाडीचे मुद्दे। तर हे दोन्ही महायुती आणि महाविकास आघाडीचे मुद्दे पाहिल्यानंतर, राज्यामधील प्रचाराचे प्रमुख मुद्दे पाहिल्यानंतर आता महाराष्ट्रामधील कोणकोणते मुद्दे आणखी गाजले ते देखील आपण जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर मुंबई उपनगरातील प्रचाराचे प्रमुख मुद्दे कुठले होते? महानिवडणूक महाराष्ट्राची पाहताना पहिला मुद्दा होता मेट्रोचा, दुसरा होता अटल सेतू आणि कोस्टल रोड संदर्भातला, त्यानंतर धारावीचा पुनर्विकास, धारावी पुनर्विकासापाठोपाठ मूलभूत सेवा, तर कोकणामधील प्रचाराचे मुद्दे देखील त्यावरही नजर टाकावीच लागेल। शिवरायांचा पुतळा हा महत्त्वाचा मुद्दा होता, त्यानंतर रिफायनरी प्रकल्प, मच्छीमारांच्या अडचणी, पर्यटन आणि विकास हा मुद्दा देखील कोकणासाठी अतिशय महत्त्वाचा ठरला होता। त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचा मुद्दा इथेनॉल उद्योगाला चालना, दूध अनुदान। पश्चिम महाराष्ट्रातील प्रचाराचे मुद्दे तिसरा मुद्दा ठरला सिंचन योजना, वीज बिल आणि पाणी प्रश्न। पश्चिम महाराष्ट्रानंतर वळणार आहोत आपण मराठवाड्याकडे। मराठवाड्यामधील प्रचाराचा मुद्दा होता मराठा आरक्षण, ज्यानं अक्षरशः ही निवडणूक गाजवलेली आहे। त्यानंतर धार्मिक ध्रुवीकरण, तिसरा सिंचन, चौथा रोजगार। मराठवाड्यामधील हे ठरले होते महत्त्वाचे मुद्दे। त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा होता पायाभूत प्रकल्प। मराठवाड्यानंतर आपण आता वळतोय विदर्भाकडे। विदर्भातील प्रचाराचे मुद्दे सोयाबीन आणि कापसाला योग्य दर, दुसरा मुद्दा थकीत पीक विमा रक्कम, तिसरा धानाला योग्य दर, चौथा मुद्दा धार्मिक ध्रुवीकरण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।